कंबाइंड जर्नल एंट्रीज बघा, पेज नंबर 64 ओपन करा. इन मेनी ट्रान्झॅक्शन्स मोर दॅन 2 अकाउंट्स आर अफेक्टेड. की कधी कधी काय होतं बघा, की आतापर्यंतच्या आपण जर्नल एंट्रीज बघितल्या, त्याच्यामध्ये काय होतं की एक अकाउंट डेबिट असतं तर दुसरं अकाउंट क्रेडिट असतं, बरोबर ना. की सपोज कॅश डेबिट टू कार्तिक अकाउंट, चंदाज अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. तर अशा आपण बघितले ट्रान्झॅक्शन. इट इज सिंपल एंट्रीज म्हणतात त्यांना. देअर आर 2 टाइप्स ऑफ जर्नल एंट्रीज, सिंपल जर्नल एंट्रीज अँड कंपाऊंड और कंबाइंड जर्नल एंट्रीज. तर आता आपण सिंपल जर्नल एंट्रीज आतापर्यंत बघितलेल्या होत्या. आता आपण कंबाइंड जर्नल एंट्रीज कशा असतात त्या बघणार आहोत. तर ए जर्नल एंट्री विच कंटेन्स मोर दॅन वन डेबिट और मोर दॅन वन क्रेडिट और बोथ इज कॉल्ड ॲज कंबाइंड और कंपाऊंड जर्नल एंट्रीज. अंडरलाईन करून घ्यायचे, हातामध्ये पेन्सिल नेहमी ठेवायची आहे सगळ्यांनी. तर टेक्स्टबुकमध्ये तुम्ही जे काही इम्पॉर्टंट असेल ते तुम्ही तिथे लिहिलं तरी पण चालणार आहे. तर अंडरलाईन करा, जर्नल एंट्री विच कंटेन्स मोर दॅन वन डेबिट और मोर दॅन वन क्रेडिट. जर्नल एंट्रीमध्ये एकापेक्षा जास्त डेबिट असतं किंवा एकापेक्षा जास्त क्रेडिट असतं, तर त्या जर्नल एंट्रीला काय म्हटलं जातं, कंबाइंड और कंपाऊंड जर्नल एंट्री. Thus, in a combined journal entry, several accounts are debited and one account is credited. कधी कधी सेव्हरल म्हणजे एकापेक्षा जास्त अकाउंट डेबिट असतात आणि वन अकाउंट क्रेडिट असतं. तर कधी कधी काय होतं, वन अकाउंट इज डेबिटेड अँड सेव्हरल अकाउंट आर क्रेडिटेड. कधी कधी वन अकाउंट डेबिट असतं आणि बाकीचे अकाउंट्स काय असतात, सेव्हरल अकाउंट्स काय असतात, क्रेडिटेड असतात. मोर दॅन वन अकाउंट इज डेबिटेड अँड मोर दॅन वन अकाउंट इज क्रेडिटेड. कधी कधी एकापेक्षा जास्त डेबिट असतात, एकापेक्षा जास्त क्रेडिट असतात. तर इट इज कंबाइंड और कंपाऊंड जर्नल एंट्री. तर पहिलं ट्रान्झॅक्शन आपण बघूया. तुम्हाला ट्रान्झॅक्शन बघितल्याच्या नंतर लगेच कळेल. सिंपल एंट्री अँड कंबाइंड एंट्री ट्रान्झॅक्शन्स. तुम्हाला इथे दोन प्रकारे करून दाखवलेले आहेत, खूप इझिली त्यांनी तिथे दाखवलेले आहेत. बघूया पहिल्यांदा. स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹1,50,000, गुड्स ₹30,000 अँड लॅपटॉप ₹50,000. काय सांगितलं बघा, स्टार्टेड बिझनेस विथ कॅश 1,50,000, गुड्स 30,000 अँड लॅपटॉप ₹50,000. आता ह्याची सिंपल एंट्री आपल्याला करायची आहे, बरोबर ना. तर पहिली एंट्री काय होईल, कोणाला सांगता येईल. साक्षी, आता तू बोलायचं नाहीये. त्रिवेणी, तुला बघ सांगता येते का. स्टार्टेड बिझनेस विथ कॅश. त्रिवेणी. हा, हु इज टॉकिंग. कॅश अकाउंट डेबिट, बरोबर ना. स्टार्टेड बिझनेस म्हटल्याच्या नंतर बिझनेस स्टार्ट केलेला आहे की नेहमी लक्षात ठेवायचं कॅपिटल अकाउंट, कळलं. कॅश विथड्रॉन फॉर पर्सनल यूज म्हटलं की नेहमी लक्षात ठेवायचं ड्रॉइंग अकाउंट. पर्सनल यूज आलं की ड्रॉइंग अकाउंट. आता इथे स्टार्टेड बिझनेस म्हटल्याच्या नंतर नेहमी लक्षात ठेवायचं कॅपिटल अकाउंट. मग कॅश कम्स इन 1,50,000. मग पहिली एंट्री काय झाली, कॅश अकाउंट डेबिट 1,50,000 टू कॅपिटल अकाउंट 1,50,000. पहिली एंट्री समजली का सगळ्यांना. कॅश म्हणून कॅश अकाउंट डेबिट 1,50,000 टू कॅपिटल अकाउंट 1,50,000. इट इज द सिंपल एंट्री. त्यानंतर नेक्स्ट एंट्री काय होणार आहे, सिंपल एंट्री. स्टार्टेड. करेक्ट. स्टार्टेड बिझनेस विथ गुड्स ₹30,000. इथे काय झालं, गुड्स कम्स इन म्हणून तिथे आपण गुड्स का लिहिणार आहे, स्टॉक ऑफ गुड्स अकाउंट डेबिट, बरोबर ना. फक्त गुड्स आपण लिहित नाही म्हणून का लिहिणार, स्टॉक ऑफ गुड्स अकाउंट डेबिट 30,000 टू कॅपिटल अकाउंट. ही दुसरी जर्नल एंट्री झाली सिंपल मध्ये, बरोबर ना. त्यानंतर तिसरी एंट्री काय होणार आहे, स्टार्टेड बिझनेस विथ लॅपटॉप ₹50,000. कोण सांगेल. लॅपटॉप कम्स इन, लॅपटॉप अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. करेक्ट. म्हणजे आपल्याला किती एंट्रीज कराव्या लागल्या, सिंपल एंट्री 3 एंट्रीज कराव्या लागल्या, बरोबर ना. कॅश अकाउंट डेबिट 1,50,000 टू कॅपिटल अकाउंट 1,50,000. ही पहिली एंट्री झाली. त्यानंतर दुसरी गुड्सची केली आपण, स्टॉक ऑफ गुड्स अकाउंट डेबिट 30,000 टू कॅपिटल अकाउंट 30,000. ही दुसरी एंट्री झाली.
तिसरी एंट्री काय झाली, लॅपटॉप अकाउंट डेबिट 50,000 टू कॅपिटल अकाउंट 50,000. ही तिसरी. अशा 3 एंट्रीज आपल्याला कराव्या लागल्या. एका ट्रान्झॅक्शनच्या 3 एंट्रीज सिंपल एंट्री कराव्या लागल्या. तर हेच ट्रान्झॅक्शन आपल्याला कंबाईन एंट्री मध्ये कसं करायचं ते त्याने आपल्याला तिथे पिंक कलरच्या कॉलम मध्ये दिले बघा. काय केलं बघा, कॅश कम्स इन म्हणून कॅश अकाउंट डेबिट, जे डेबिट आहे ते सगळं डेबिट लिहिलं. बघा आता या सिंपल एंट्रीज आहेत ना, त्याचं जरा थोडंसं ऑब्झर्वेशन करा. कॅश डेबिट आहे, स्टॉक डेबिट गुड्स डेबिट आहे आणि लॅपटॉप डेबिट आहे. 3 अकाउंट काय आहेत, डेबिट आहेत. आणि क्रेडिटला जे 3 आयटम आहेत, जे 3 अकाउंट आहेत ते कसे आहेत, सिमिलर आहेत. बघा, टू कॅपिटल, त्याच्यानंतर टू कॅपिटल आणि टू कॅपिटल, म्हणजे तिन्ही ट्रान्झॅक्शन मध्ये कॅपिटल हे क्रेडिटला आहे, म्हणजे सिमिलर आहे, सेम आहे. मग अशा वेळेला आपण ते कॅपिटल सगळं एकत्र केलं आणि जे डेबिटला आहे ते फक्त वेगवेगळे आहेत म्हणून ते डेबिटला लिहिले, तर आपली काय झाली, ही कंबाईन तयार होऊ शकते. मग बघा, कॅश अकाउंट डेबिट, किती कॅश कम्स इन, 1,50,000. बघा, कॅश अकाउंट डेबिट 1,50,000. स्टॉक ऑफ गुड्स अकाउंट डेबिट 30,000. लॅपटॉप अकाउंट डेबिट 50,000 टू कॅपिटल अकाउंट. कॅपिटल 3 वेळा कॅपिटल होतं, ते सगळं एकत्र केलं, कंबाईन केलं टू कॅपिटल अकाउंट. आणि अमाऊंट किती लिहिणार, 1,50,000 प्लस 30,000 प्लस 50,000, किती झाले, 2,30,000. अमाऊंट काय लिहिली, टू कॅपिटल अकाउंट. आणि क्रेडिटला किती लिहिली, 2,30,000. म्हणजेच काय, एव्हरी डेबिट हॅज करस्पॉन्डिंग क्रेडिट विथ इक्वल अमाऊंट. हे आपलं प्रिन्सिपल इथे तंतोतंत बसलं. कळलं. तर अशी याला काय म्हणतात, कंबाईन एंट्री. याच्यामध्ये बघा, डेबिट आहेत ते 3 आहेत, सेव्हरल डेबिट्स आहेत. आणि क्रेडिट किती आहे, 1 क्रेडिट आहे. कळलं. इट इज कंबाईन्ड जर्नल एंट्री. कधी कधी डेबिट एक असतं आणि क्रेडिट जास्त असतात, कधी कधी डेबिट पण जास्त असतात, क्रेडिट पण जास्त असतात. तर असे ज्या एंट्रीज असतात तर यांना कंबाईन एंट्री म्हणतात. मग आता आणखीन एक ट्रान्झॅक्शन बघूया आणि मग मी थांबते. त्यानंतरचं नेक्स्ट ट्रान्झॅक्शन बघूया आपण. एक्झाम्पल नंबर 2 बघूया. ट्रान्झॅक्शन, सोल्ड गुड्स वर्थ ₹30,000 टू किशोर हू पेड अस ₹10,000 ऑन अकाउंट. काय सांगितलं बघा, किशोरला गुड्स सोल्ड केलेला आहे. सोल्ड गुड्स वर्थ ₹30,000 टू किशोर. किशोरला गुड्स सोल्ड केलेला आहे, किती अमाऊंट आहे, 30,000 अमाऊंट आहे. ठीक आहे. त्याने आपल्याला, हू पेड अस ₹10,000 ऑन अकाउंट, पण त्याने आपल्याला किती दिले, ऑन अकाउंट. याचा अर्थ काय, आता बँक वगैरे घ्यायचं नाही. ऑन अकाउंट म्हणजे त्याचं जे अकाउंट आहे, बरोबर ना, आपल्या अकाउंटिंग मधलं अकाउंट. तर त्याने त्याच्यात 30,000 त्याचं अकाउंट होतं, तर त्यापैकी त्याने किती दिलेले आहेत आपल्याला, 10,000 अमाऊंट आहे ती त्याने पेड केलेली आहे. याचा अर्थ आपल्याला 20,000 अमाऊंट त्याची अजून काय आहे, रिमेनिंग आहे. याचा अर्थ काय आहे, क्रेडिट आहे. बरोबर ना. रिमेनिंग म्हणजेच काय, की तो आपल्याला अजून द्यायचा आहे, म्हणजेच काय आहे, क्रेडिट आहे. मग अशा वेळेला आपण सिंपल एंट्री बघा काय केलेली आहे. पहिली एंट्री काय केली बघा, सोल्ड गुड्स वर्थ ₹30,000 टू किशोर. काय एंट्री झाली, व्हॉट इज द जर्नल एंट्री, सुजल, डेबिटेड नाही म्हणायचं, किशोर अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. काय एंट्री झाली पहिली, अमाऊंट किती लिहिणार, 30,000. बरोबर. किशोर अकाउंट डेबिट 30,000 टू सेल्स अकाउंट 30,000. ही काय झाली, आपली पहिली एंट्री झाली. त्यानंतर हू पेड अस 10,000 ऑन अकाउंट, त्याने आपल्याला 10,000 अमाऊंट दिली. काय एंट्री होणार, किशोर पेड अस 10,000 कॅश. काय एंट्री झाली, डेबिटेड नाही म्हणायचं, कॅश अकाउंट डेबिट टू किशोर्स अकाउंट. कळलं. दुसरी एंट्री झाली, करेक्ट, कॅश अकाउंट डेबिट टू किशोर अकाउंट. ही दुसरी एंट्री झाली. मग आता ह्या 2 एंट्रीज आपल्या सिंपल झाल्या, तर आपण त्याचं काय करायचं आहे, तर आपल्याला ते काय करायचं आहे, आता कंबाईन एंट्री करायची आहे. मग बघा आता इथे काही आपल्याला पहिल्यांदा बघा, कॅश अकाउंट डेबिट आहे म्हणून कॅश अकाउंट डेबिट लिहिलं 10,000. किशोर अकाउंट डेबिट आहे, किशोर अकाउंट डेबिट किती आहे. आता इथे आपल्याला, तसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं तसं काही कॅन्सल वगैरे करून इथे होणार नाहीये. तर आता इथे आपल्याला काय करायचंय बघा, कॅश अकाउंट डेबिट 10,000. कॅश आपल्याला किती मिळाली, कॅश कम्स इन 10,000. त्यानंतर किशोर आपल्याला अजून देणं लागतोय, बरोबर ना. त्यामुळे किशोर इज द हू पेड अस, आणि तो काय झालेला आहे, आपण त्याला रिसीव्ह, आपल्याला गुड्स सोल्ड केलेला आहे. किशोरला पण गुड्स, याचा अर्थ किशोर इज द रिसिव्हर. क्रेडिट ट्रान्झॅक्शनचा विचार केला
पण 20,000 जी अमाऊंट आहे इट इज क्रेडिट ट्रान्झॅक्शन आहे, बरोबर ना. मग क्रेडिट ट्रान्झॅक्शनचा विचार केला तर काय होणार आहे, किशोर अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट होणार आहे. म्हणून किशोर अकाउंट डेबिट किती येणार आहे तर 20,000, बरोबर ना. 20,000 त्याला तो फक्त देणे आहे, 10,000 त्याने ऑलरेडी दिलेले आहेत, म्हणून कॅश कम्स इन 10,000. किशोर अकाउंट 20,000 म्हणजे किशोर अजून आपल्याला 20,000 देणे लागतो टू सेल्स अकाउंट, आणि ऍक्च्युअली सेल्स किती आहे तर 30,000. काय कंबाईन एंट्री कशी झाली कळली का बघा. कॅश कम्स इन किती आहे 10,000, अजून किशोरकडून येणं किती आहे 20,000, म्हणून किशोर अकाउंट डेबिट 20,000 आणि टू सेल्स अकाउंट, सेल्स किती आहे आपलं टोटल सेल किती आहे तर 30,000. आता समजा तुम्ही एखाद्या शॉपमध्ये गेलात आणि एखादं समजा प्रोडक्ट परचेस केलं आणि तिथे तुम्ही काय केलं, इमिजिएटली 10,000 अमाऊंट आहे ती कॅश दिली. समजा त्या प्रोडक्टची कॉस्ट किती होती, की कॉस्ट होती समजा 20,000, तर त्यापैकी तुम्ही 10,000 इमिजिएटली पेड केली, म्हणजेच काय होणार आहे की की तेवढी कॅश आहे ती तुमच्याकडून गोज आउट असणार आहे, आणि तुम्ही अजून किती देणं लागतं तर 10,000 अमाऊंट काय लागतं तुम्ही देणं लागतं. म्हणजे ह्याच्यामध्ये एक कॅश पण आहे आणि क्रेडिट पण आहे, दोन ट्रान्झॅक्शन मिक्स आहेत, समजते ना. मग अशा वेळेला बघा कॅश कम्स इन 10,000, किशोर अकाउंट डेबिट, किशोर इज द रिसिव्ह आहे, त्याने गुड्स आपण सोल्ड केलेला गुड्स त्याने रिसिव्ह केलेला आहे, म्हणून किशोर अकाउंट डेबिट 20,000. आता 20,000 बरोबर ना, कारण का त्याच्या नावापुढे 20,000च येणार आहेत, कारण त्याने 10,000 ऑलरेडी पेड केलेले आहेत कॅशमध्ये, आणि ऍक्च्युअली सेल्स किती आहे टू सेल्स अकाउंट 30,000. तर अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं इथे हे ट्रान्झॅक्शन आहे ते कंबाईन ट्रान्झॅक्शनच्या एंट्रीज करायचे. काय थोडंफार समजलंय का बघा सगळ्यांना, येस और नो, समजलंय बाकी सगळ्यांना समजलंय? ओके. हा, आणि आता उद्या काय करणार आहे, होमवर्कला एक प्रॉब्लेम देणार आहे जर्नलचा. हा, तो तुम्ही काय करणार आहात, तो जर्नल एंट्रीचा त्याच्यामध्ये सगळं असणार आहे, जीएसटी असणार आहे, कॅश डिस्काउंट असणार आहे, ट्रेड डिस्काउंट असणार आहे, आणि कंबाईन जर्नल एंट्रीज पण असणार आहे. मग तुम्हाला ते करता येईल का वैकमी? ओके. बाकीच्यांना सगळ्यांना समजलंय का? ओके. ओके, आणि तुमच्या लक्षात आलं ना, सगळ्यांची प्रेझेंट लावली जात आहे, त्यामुळे सगळ्यांनी प्रेझेंट राहायचं आहे, आणि काही क्वेरी असेल